साध्वी प्रज्ञानं आपण शहीदांचा अपमान केला नाही असं उत्तर दिलंय। त्याचबरोबर हेमंत करकरेंचं नावही आपण न घेतल्याचं तिनं निवडणूक आयोगाला सांगितलंय। शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना निवडणूक आयोगानं नोटीस पाठवली होती। भोपाळ मतदारसंघासाठी भाजपकडून प्रज्ञा सिंग ठाकूरचा उमेदवारी देण्यात आली आहे। करकरेनंतर साध्वी प्रज्ञानं आता आणखी एक वादग्रस्त विधान केलंय। बाबरी मशीद पाडण्यासाठी केवळ ती छतावर गेली नव्हती तर पाडण्यासाठीही तिने मदत केली होती असं वक्तव्य प्रज्ञा सिंगने केलंय। यावर निवडणूक आयोगानं पुन्हा आचारसंहितेचं उल्लंघन केल्याविरोधात तिला नोटीस पाठवली आहे। तसंच अशीच विघातक वक्तव्य सुरू राहिल्यास राजकीय पक्षांवर कडक कारवाईचा इशारा मुख्य निवडणूक अधिकाऱ्याने दिलाय। मैं बिल्कुल गई थी, ये मैंने कल भी कहा है, मैं उससे बिल्कुल नहीं पलट रही क्योंकि मैं गई थी, ढांचा तोड़ा था और मैं भव्य मंदिर बनाने जाऊंगी। बिल्कुल पूर्ण आत्मविश्वास के साथ बोल रही हूँ। ये मेरे राम जी हैं, मेरे आदर्श हैं, मेरी श्रद्धा है, मेरी भक्ति है। राम राष्ट्र है, राष्ट्र राम है, इसलिए भव्य मंदिर बनाने से मुझे कोई नहीं रोक सकता। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार काल संपला। तिसऱ्या टप्प्यात देशातल्या 115 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे। यामध्ये राज्यातल्या 14 जागांचा समावेश आहे। जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघात मतदान होणार आहे। रत्नागिरीमध्ये उद्या होणाऱ्या मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात एकूण 14,54,524 मतदार आहेत। 1942 मतदान केंद्रावर हे मतदान होणार आहे। दरम्यान ईव्हीएम मशीन ताब्यात घेण्यासाठी कर्मचारी दाखल झालेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज नाशिकमध्ये सभा पार पडतेय। पिंपळगाव बसवंत येथील सभेसाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। दिंडोरी, नाशिक आणि धुळे लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा मोदींकडून प्रचार सुरू आहे। नाशिकमध्ये गणेश निंबाळकर नावाच्या व्यक्तीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आपला राग व्यक्त केलाय। मोदी साहेब यायचं तर लोकांना वाचवायला या, मारायला येऊ नका अशा संतप्त भावना त्यांनी व्यक्त केल्यात। याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी रुग्णवाहिका पाठवल्यानं चांदवडमध्ये अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांना रुग्णवाहिका मिळाल्या नाहीयेत। त्यांना खासगी वाहनानं रुग्णालयात न्यावं लागलंय। यामुळे निंबाळकर यांनी व्हिडिओद्वारे आपला राग व्यक्त केलाय। चांदवड उपजिल्हा रुग्णालयामध्ये भीषण अपघात होऊन एक बाप लेक दोघं मोटरसायकलवरती पडून आज त्यांना अत्यवस्थ अवस्थेत या रुग्णालयात आणलेलं असताना 108 ही रुग्णवाहिका उद्या पंतप्रधान येणार आहे म्हणून आज एंगेज करून ठेवल्या कारणानं आज हे अत्यवस्थ बाप लेक त्यांना इथून नाशिक सारख्या उपजिल्हा जिल्हा रुग्णालयात हलवण्यासाठी किंवा पुढे ट्रीटमेंट घेण्यासाठी आज या ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध नाहीये। उद्या पंतप्रधान येणार आहे, तो येणार म्हणून आज तिथं अँब्युलन्स एंगेज केल्या कारणानं आज या लोकांचा जीव जाण्याच्या इतपत अत्यवस्थ अवस्थेत असताना देखील या लोकांनी अँब्युलन्स इथं ठेवली नाही। ही लोकशाही नाही, ही हुकुमशाही आहे, लोकांचे जीव घेणारी शाही आहे आणि मोठे मोठे अधिकारी या ठिकाणी फोन उचलत नाही। ही गैरसुविधा आहे आणि धिक्कार करतो या गोष्टीचा। तुम्ही येणार असाल तर लोकांचे जीव वाचवायला या, जीव घ्यायला येऊ नका, हे या निमित्तानं नमूद करतो। कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोदींना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे। कांद्याला हमीभाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। त्यामुळे निफाडच्या नैताळचे कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी भेटीसाठी वेळ मागितली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून त्यांनी ही विनंती केली आहे। कांद्याला मातीमोल भाव मिळाल्यानं साठे यांनी कांदा विकून आलेल्या 1064 रुपयांची मनी ऑर्डर मोदींना केली होती। 5 महिने उलटूनही शेतमालाच्या किमतीत सुधारणा न झाल्यानं त्यांनी मोदींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे। पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। या सिनेमावर निवडणूक आयोगानं प्रदर्शित होण्याच्या 1 दिवस आधी बंदी घातली होती। या प्रकरणी निवडणूक आयोगानं चित्रपटाबाबत 19 एप्रिलपर्यंत सीलबंद रिपोर्ट द्यावा असे आदेश दिले होते। मात्र गुड फ्रायडेची सुट्टी असल्याने निवडणूक आयोग हा रिपोर्ट सादर करू शकला नाहीये। त्यामुळे आज या प्रकरणी कोर्टात सुनावणी होणार आहे। वारंवार अणुबॉम्बची धमकी देणाऱ्या पाकिस्तानवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार हल्लाबोल केलाय। आमच्याकडेही अणुबॉम्ब आहे आणि ते दिवाळीसाठी ठेवले नाहीत असा इशारा मोदींनी पाकिस्तानला दिलाय। राजस्थानच्या बाडमेर इथं निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते। यावेळी त्यांनी युद्धाशिवाय भारतानं पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या मनात दहशत निर्माण केल्याचं म्हटलंय।
मोहिते पाटलांच्या संपूर्ण कुटुंबानं भाजपला पाठिंबा जाहीर केलाय। लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं काही वर्षांपासून दुरावलेले मोहिते पाटील कुटुंब पुन्हा एकत्र आलंय। विजयसिंग मोहिते पाटील यांनी देखील आपले सुपुत्र रणजितसिंग मोहिते पाटील यांच्या प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे, तर धवलसिंग यांनी कार्यकर्त्यांची चर्चा करून भाजप उमेदवार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना पाठिंबा जाहीर केलाय। सध्या राज्यात हाफ चड्डीवरून राजकारण चांगलंच रंगलं आहे। संघाच्या गणवेशावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपची चांगलीच फिरकी घेतली होती। त्याला निमित्त होतं विजयसिंग मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाचं। विजयदादांनी या वयात हाफ चड्डी घालू नये, बरं दिसणार नाही असं पवार म्हणाले होते। त्यांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही तोल घसरलाय। 23 तारखेलाच कळेल कोणाची चड्डी उतरली असं म्हणत त्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। मला काळजी एकाच गोष्टीची की इथल्या नेत्याला सुद्धा हत्यार घालून मी काल टीव्हीवर बघितलं, पुन्हा टीव्ही सांगत होते अजून पक्ष प्रवेश झाला नाही। माझी विनंती आहे की तुम्ही थोडं राहायचं तिथं राहा, तर हत्यार घालून जाऊ नका। तसं काही केलं त्याच्यावर बसलात आणि त्या लोकांसोबत तुम्ही सहकार्य म्हणून त्या ठिकाणी साथ दिली, त्याच्या संघटनेत गेला, तर काळजी फक्त एकच आहे, जे शंकरराव होते त्याला काय होते। आता पवार साहेबांचा देखील तोल सुटला। पवार साहेब म्हणाले आता भाजपमध्ये तुम्ही गेलात, आता चड्ड्या घालून मांड्या दाखवू नका। पवार साहेब आता इथे चड्ड्या नाही फुल पॅन्ट घालतात, पण जेव्हा चड्ड्या घातल्या जात होत्या तेव्हा या चड्डीवाल्यांचा सपोर्ट घेऊन पहिल्यांदा मुख्यमंत्री तुम्ही झाला होतात, तेव्हा तुम्हाला लक्षात आलं नाही, तेव्हा तुम्हाला चड्ड्या दिसल्या नाही, तेव्हा चड्ड्या चांगल्या वाटल्या। आता तुमच्याकडनं गेल्यानंतर तुम्हाला चड्ड्या आठवत आहेत, पण काळजी करू नका, मी तुमच्या लेवलवर जाऊन बोलणार नाही, तर मला देखील सांगता येतं 23 तारखेला कोणाच्या चड्ड्या उतरणार हे लोकांना कळेल। काँग्रेसची गरिबांसाठी 72,000ची घोषणा म्हणजे कोंबड्या विकण्याची घोषणा असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। मुख्यमंत्र्यांनी 5 वर्षात लोकांच्या कोंबड्या फस्त केल्या आहेत, त्यामुळे त्यांना फक्त कोंबड्याच आठवतात असं चव्हाण यांनी म्हटलंय। राज ठाकरेंना मुंबईतील सभेला अखेर परवानगी मिळाली आहे। उद्या काळा चौकी इथं राज ठाकरेंची सभा होणार आहे। मुंबईतल्या शहीद भगतसिंग मैदानावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। यावेळी राज ठाकरे कोणता व्हिडिओ दाखवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लावलंय। राज ठाकरे खरं बोलतात, पुराव्यांसकट बोलतात म्हणून सत्तेतले लोक त्यांना घाबरतात असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय। भाजप घाबरल्यानं साम दाम दंड भेदचा वापर करत असल्याचा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केलाय। मैदान उपलब्ध नसल्यानं कारण देत राज ठाकरेंच्या मुंबईतील सभेला परवानगी नाकारण्यात आली होती। यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी परवानगी दिली तर मला वाराणसीमधून लढायला आवडेल अशा शब्दात प्रियंका गांधींनी पुन्हा एकदा मनातील इच्छा बोलून दाखवली आहे। त्यामुळे प्रियंका गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीमधून लढण्याची शक्यता वर्तवली जाते। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या नागरिकत्वाचा मुद्दा अमेठीतील एका अपक्ष उमेदवारानं उपस्थित केलाय। या संदर्भात त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली असून त्यावर आज सुनावणी होणार आहे। राहुल यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात विसंगत माहिती असल्याचा तक्रारदाराचा दावा आहे। तसंच भाजपनेही याबाबत स्पष्टीकरणाची मागणी राहुल गांधींकडे केली आहे। जालन्यातील प्रचार सभेतून पंकजा मुंडेंनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे। काँग्रेस म्हणजे ब्रिटिशांची औलाद असल्याची टीका त्यांनी केली आहे। तसंच सभेला संबोधित करताना त्यांनी राहुल गांधींचा देखील एकेरी उल्लेख केलाय। राहुल गांधींचं भाषण ऐकलं
गरिबांविषयी त्यांच्या मनातला कळवळा बघून मला प्रश्न पडला की यांना या देशाचा इतिहासच माहिती नाहीये. तुमचे पंजोबा प्रधानमंत्री होते, तुमच्या आजी प्रधानमंत्री होत्या, तुमचे वडील प्रधानमंत्री होते. म्हणजे एखाद्या घरामध्ये आमदारकी खासदारकी असते, पण या देशामध्ये ब्रिटिशांनंतर जर कोणी राज्य केलं असेल तर या ब्रिटिशांच्या अवलादी असलेल्या काँग्रेसने राज्य केलं.